जरा वेळाने आम्हाला समजले की ते एक अस्वल होते आणि ते सरळ पाड्याच्या दिशेने चालून गेले. ते पाड्याच्या इतके जवळ गेले की बलवान पाड्याने सर्व शक्तीनिशी त्याला एक भयंकर ढुशी दिली. ते बेसावत अस्वल कोलांट्या उड्या मारत दूर जाऊन पडले. पण पडता पडता त्याने इतका भयंकर आवाज केला की सारे जंगल भयभीत झाले. त्याही परिस्थितीत आम्हाला त्या अविचारी अस्वलाचे हसू आले. त्या धांदलीमुळे जंगलात सगळीकडून आवाज उठले. 15-20 मिनिटात पुन्हा सगळं शांत झालं. ते अस्वल स्वतःला सावरून पुन्हा उठले व पुन्हा पाड्याच्या दिशेने जाऊ लागले. पण यावेळी मागचा अनुभव लक्षात ठेवून ते पाड्यापासून सुरक्षित अंतर राखून जाऊ लागले. त्यातही पाड्याने पुन्हा एकदा त्याला ढुशी देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला बांधलेल्या रस्सीच्या मर्यादेमुळे ते मागे खेचले गेले आणि अस्वलापर्यंत पोहोचू शकले नाही. आता त्या अस्वलाने आपला मोर्चा बपू मिया आणि मोमीन ज्या जागेकडे लपले होते तिकडे वळवला. त्यांच्यातले अंतर कमी कमी होत होते. अचानक बब्बू मियाने त्याच्यावर टॉर्चचा प्रकाश टाकला आणि मी त्या प्रकाशात गोळी झाडली. ती अस्वलाच्या मानेत घुसली आणि काही आवाज न करता ते धूळ खाली कोसळले. तुम्ही म्हणाल किती निष्ठुर काळजाची माणसे आहेत ही. एका निरपराध अस्वलाला विनाकारण ठार मारले. पण त्याला कारण होते. ते अस्वल आमच्या इतके जवळ आले होते की त्याला जर आमचे अस्तित्व जाणवले असते तर क्षणाचाही विलंब न करता त्याने आमच्यावर हल्ला केला असता. तुम्ही कदाचित अस्वलाने जखमी केलेले दुर्दैवी लोक पाहिले नसतील आणि नाही पाहिले हेच तुमच्या दृष्टीने चांगले आहे. ते आपल्या नखाने आणि दाताने माणसाचा चेहरा इतका विद्रूप करतात की त्याच्याकडे बघवत नाही आणि जगला वाचला तर आयुष्यभर त्याला तो विद्रूप चेहरा बाळगावा लागतो. थोडी शांतता पसरते तोच भरीत भर म्हणून काय अजून एक अस्वल तिथे अवतीर्ण झाले. त्याने त्या मेलेल्या अस्वलाचे प्रेत हुंगले. बहुधा ती त्याची साथीदारीण असावी. तिने सुद्धा आपला मोर्चा बब्बू मियाकडे वळवला. पुन्हा टॉर्चचा प्रकाश पडला. पुन्हा एक गोळी झाडली गेली आणि ती आपल्या प्रियकराच्या बाजूला निश्चित पडली. आपल्या प्रियकराच्या भेटीला निघून गेली. रात्र पुन्हा शांत झाली. अधूनमधून कुठेतरी प्राण्यांचे विचित्र आवाज किंवा झाडीत खुसफुस ऐकू येत होते. आम्ही बसल्या बसल्या झोप काढली, कारण झालेल्या एवढ्या गोंधळामुळे 2 गोळ्यांच्या वारामुळे वाघ यायची शक्यता आता नव्हतीच. पहाटे पहाटे आम्हाला न्यायला जीप आली. त्यांनी ती 2 अस्वले उचलली. आम्ही बंगल्यावर परतलो. गरम पाण्याने आंघोळ, गरम चहा आणि न्याहारी केल्यावर कालची रात्र जी एखाद्या दुःस्वप्नाप्रमाणे भासली होती, आता सगळं सामान्य आणि छान वाटू लागलं होतं. पण ती भावना फार काळ टिकली नाही. दुपारी 2च्या सुमारास अचानक 2 माणसं धापा टाकीत आमच्याकडे आली. त्यांचे चेहरे विलक्षण घाबरलेले होते. त्यांनी सांगितले, जंगपूर आणि चरवा ब्लॉकच्या सीमेवर नाल्याच्या कडेला एका माणसाचा अर्धा खाल्लेला मृतदेह पडला आहे. जीपने आम्ही त्वरित तिकडे गेलो. मृतदेहाच्या अवस्थेवरून स्पष्ट होतं हे काम त्या नरभक्षकाचंच होतं. पण आम्ही तिथल्या आजूबाजूच्या पंजाच्या कानाकोणा बघितल्या तर त्या वाघाच्या नव्हत्या, त्या एका बिबळ्याच्या होत्या. म्हणजे बिबळ्याने वाघाचा कार्यभार पुढे चालू केला होता असं दिसतं. तर आता 2 नरभक्षक कार्यरत होते, एक बिबळ्या आणि एक वाघ. आता धोका वाढला होता, दुप्पट झाला होता. आम्हाला पटकन निर्णय घेणे भाग होते. पोलीस आणि त्या मेलेल्या दुर्दैवी माणसाचे घरवाले आले तर तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले असते. आम्हाला त्याच्यावर बसता आले नसते आणि एक संधी वाया गेली असती. योजना ठरली. बब्बू मिया मचाणावर काल आम्ही जिथे बसलो होतो, जिथे आम्ही 2 अस्वले मारली होती, तिथे त्या पाड्याजवळ आणि मी इथे या मृतदेहाजवळ बसायचे. मी 5 वाजता पाण्याची बाटली, टॉर्च, थोडी सँडविच, डासापासून वाचवायला एक घोंगडी असं घेऊन तिथे एका झुडपात जाऊन बसलो. कारण तिथे मचाण बांधायला योग्य झाड नव्हतं आणि वारा इतका होता की ते मचाण स्थिर राहू शकलं नसतं. त्यामुळे तिथेच मी एका झुडपात जाऊन बसलो. निसर्गाचं नित्यनियम चालू होता. पक्ष्याची किलबिल. हळूहळू जसा जसा अंधार पसरू लागला, रातकिड्यांचा आवाज वाढला.
रात्रीचे 11 वाजले. माझं शरीर ताठ झालं होतं. बेचैनी वाढत होती. मृतदेहाची दुर्गंधी हळूहळू पसरत होती आणि असह्य होत होती. असंख्य माशा त्याभोवती घोंगावत होत्या. साधारण 12च्या दरम्यान अचानक मला जाणवलं मी एकटा नाही. त्या मृतदेहाच्या दुर्गंधीत अजून एक वास मिसळला होता. जंगली प्राण्याचा उग्र वास. माझ्या अगदी जवळ हलकी गुरगुर ऐकू आली. आता खात्री झाली. तो आला होता. वाऱ्याचा झोत त्याच्या दिशेकडून माझ्याकडे वाहत होता. माझ्या अंदाजाप्रमाणे बिबळ्याने खाल्लेल्या एका मृतदेहाशेजारी मी एका बिबळ्याच्या प्रतीक्षेत बसलो होतो. पण मला आश्चर्याचा धक्का बसला. तो बिबळ्या नव्हता. मी कुठेही चुकत नव्हतं. माझ्याजवळ जी विशाल आकृती होती ती नक्कीच वाघाची होती. मी चक्रावून गेलो. ही शिकार बिबळ्याने केली आणि आता वाघ त्याच्यावर ताव मारायला आला होता. कारण तिथे मी बिबळ्याचे पगमार्क स्वतः पाहिले होते. खरे तर बिबळ्या आणि वाघ हे जन्मजात हाडवैरी असतात. पण मग ही कसली अभद्र युती होती. आता जंगलात सगळीकडून मला वाघाच्या अस्तित्वाचे इशारे मिळू लागले. तो माझ्यापासून 10-15 पावलावर होता. त्याचा उग्र वास मृतदेहाच्या वासात मिसळला होता. कारण वारा त्याच्याकडून माझ्या दिशेला वाहत होता. पानाच्या सळसळीत सुद्धा मला पळून जा असा संदेश मिळत होता. पण आता पळून जाणेही अशक्य होतं. ही घटका मारा अथवा मरा अशीच होती. वाघ हळूहळू मृतदेहाच्या दिशेने पुढे आला. एक विशाल देह दमदार पावले टाकीत तो मृतदेहाशेजारी बसला आणि त्याने आपले यज्ञकर्म चालू केले. हाडे फोडल्याचा आवाज माझे रक्त गोठवत होता. फक्त 4 पावलं अंतर. मी श्वासावर नियंत्रण मिळवले. स्थिर झालो आणि टॉर्चचा प्रकाश वाघाच्या दिशेने टाकला. टॉर्चच्या प्रकाशात वाघ स्पष्ट दिसला. त्याचा चेहरा मृतदेहाकडे होता आणि शेपूट माझ्याकडे. मी ट्रिगर दाबला. गोळी लागली. एक गर्जना करून रक्ताने भरलेला जबडा माझ्याकडे वळला. दुसरी गोळी त्याच्या छातीत घुसली. त्याची भीषण गर्जना संपूर्ण जंगल हलवून गेली आणि मग थोडा वेळ तडफड आणि नंतर शांत. मी बराच वेळ तसाच बसून राहिलो. वाघ पूर्ण मेल्याची खात्री झाल्यावर मी जागेवरून उठलो. टॉर्चच्या प्रकाशात त्याचा उजवा मागचा पाय कोणीतरी अर्धशिक्षित शिकाऱ्याच्या गोळीने जखमी झालेला होता. त्या शिकाऱ्याने त्याला नंतर तसेच जखमी अवस्थेत सोडून दिले होते. सगळं स्पष्ट झालं होतं. हाच तो नरभक्षक होता. बिबळ्या मात्र त्या दिवसापासून गायब आहे. आज 15 दिवस झाले. मी वाट बघतो आहे की तो कधीतरी पूर्ण नरभक्षक बनेल. कारण त्याला नरमासाची चटक तर लागलेलीच आहे. जंगलात आता एक वेगळी शांतता आणि भीती एकत्र प्रस्थापित झाली होती. नरभक्षक वाघ मेल्याचा दिलासा आणि डोक्यावर बिबळ्याची टांगती तलवार.